तर मुंबईमध्ये उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल केलं जाणार आहे। मुंबई शहरामध्ये 60 ठिकाणी सायरन वाजतील। दक्षिण मुंबईतील एका मैदानामध्ये लोकांना एकत्र केलं जाईल। ब्लॅकआउट होईल, मात्र संपूर्ण मुंबईत करणार नाही। मुंबईच्या एका उपनगरातल्या लहान भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात येईल। तर उद्याचं नेमकं नियोजन कसं असणार आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की उद्या सर्वत्र मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याला स्पेशल म्हणजे विशेष नामकरण त्याचं देण्यात आलंय की अभ्यास मॉक ड्रिल। युद्ध काळात कशा पद्धतीने नागरिकांनी राहावं किंवा कुठल्या वेळी काय गोष्टी कराव्यात, कुठे स्वतःला सुरक्षित ठिकाणी ठेवावं, या अनुषंगाने हे अभ्यास मॉक ड्रिल असणार आहे। जवळपास मुंबईत 60 ठिकाणी हे सायरन वाजवले जाणार आहे। दक्षिण मुंबईतील एका मोठ्या मैदानात नागरिकांनी त्या ठिकाणी जमायचं आहे आणि युद्ध परिस्थितीत काय नेमकं करायला हवं याबाबत देखील त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। संपूर्णतः ब्लॅकआउट केलं जाणार आहे। निर्मनुष्य काही परिसर केला जाणार आहे। त्या अनुषंगाने काही सूचना या देखील लवकरच केल्या जातील आणि त्यानुसार पुढचं नियोजन हे केलं जाणार आहे। त्यामुळे मॉक ड्रिल बाबत नागरिक संरक्षण विभागाकडनं उशीरपर्यंत या सगळे अधिकृतरित्या निवेदन जारी केलं जाईल आणि त्यामध्ये ज्या नियम अटी असतील त्यानुसार नागरिकांनी उद्या या मॉक ड्रिल दरम्यान आपापली कृती करावी अशा सूचना या देण्यात येणार आहेत। अमोल, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।